पुणेकर आहे तो एकदम 50 प्लेट पार्सल घेण्यासाठी आलेले आहेत। तर आपण टेस्ट करूया आपलं खरी सोलापुरी चव आहे का नाही। खाल्लं गेलं की त्यांनी म्हटलं 50 प्लेट काहीच खाल्लेलं नाही, 50 प्लेट काहीच खाल्लेलं नाही अजून तसंच। लॉकडाऊन नंतर काम वगैरे सर्व बंद झालं होतं। नमस्कार मित्रांनो, सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, आपल्या सोलापूरचं जसं चादर आहे, सोलापुरी चादर, तर तसं जसं फेमस होत गेलेलं आहे तसंच आपलं एक खाद्यपदार्थ पण आता अलीकडे खूप सगळीकडे फेमस होत चाललेलं आहे। तर मित्रांनो, मी आता सध्या आहे पुण्यातील पिंपरी चिंचवड या परिसरात। तर इथं आपलं जे सकाळ नाश्त्याला यूज केलं जातं आणि आवडीनं खूप खाल्लं जातं सोलापूरकर, तेच आता आपल्या इथं पुण्यातही भेटलं जातं। कारण ते म्हणजे आता सध्या भरपूर सगळीकडे चर्चा होत चाललेली आहे, पुण्यात सुद्धा आहे। तर ते म्हणजे तुम्हाला आता थंबनेल बघून तरी कळलंच असेल की काय। हो, मी तेच बोलतोय, ते म्हणजे आपलं सकाळच्या नाश्त्याला जास्त प्रिफर करणारे आणि बाकीचं दुपारी सुद्धा जास्त खात असणारे ते म्हणजे दाल चावल, सोलापुरी दाल चावल। कारण आपल्या सोलापुरात दाल चावल असं म्हणतात, पण इथे फक्त एवढाच फरक आहे की नावात थोडेसे फरक आहे। दाल चार राईस ह्या नाव इथं ठेवण्यात आलेलं आहे आणि इथं आपल्याला सोलापुरी स्पेशल असे पण बोर्डावरती त्यांनी मेन्शन केलेले आहेत। तेच आपल्याला आज आता आपण रिव्ह्यू करणार आहे, त्याचं बघणार आहे, खाणार आहेत। सेम आपली सोलापुरी टेस्टच येतो का, कसं आहे काय नाही, ते सगळं आपण आता टोटली आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत। तर आपल्याला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। आणि आपलं सोलापूरचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही नवीन पण असला तरी कुठल्याही शहरात असो, कुठलेही असो, तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला घेत येणार आहे मी, कारण आपल्या चॅनलवरती ऑल टाईपचे व्लॉग हे येतच राहतात। तर चला, तर मग आपण आता ह्याच्यात दालचा राईस आपण ट्राय करूयात, कसं आहेत काय नाही। टेस्ट तसंच येत असेल तर आपण तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून सांगत राहील। तर मी सुद्धा एक टेस्ट करण्यासाठी घेतलेला आहे। तर आपण टेस्ट करूया आपलं खरी सोलापुरी चव आहे का नाही। गरम गरम दिले मला पण खूप, कारण मी सोलापूरचा असल्यामुळे मला माझी सोलापूरची चव लगेच कळतं। आणि मागे बघू शकता तुम्ही की आपलं सोलापूरचं दाल चावल खाण्यासाठी पुणेकर किती गर्दी केलेलं आहे। चांगले रिस्पॉन्स चालू आहे इथे। गरम असल्यामुळे थोडं उशीर लागेल। अस्सल खरंच सोलापुरी चव आहे, जसं सोलापुरात आहे तसंच सेम टेस्ट आहे। खूपच सुंदर खरंच, जसं सोलापूरचं आहे। कारण मेन मालकच तुम्हाला सांगायचं होतं ना का
मालक इथला आहे का, जे ओनर आहे इथला तो इथलाच आहे का बाहेरचा आहे, तो प्रॉपरली राहतो इथे पण सोलापूरचाच आहे म्हणून त्याला एवढे सुचलेले आहे की ते सोलापूरचं. आपण त्यांच्याशी पण विचारून घेऊयात की त्यांना कधी डोक्यात आला, आयडिया कशी आली, हे सगळं आपण त्यांच्याशी पण विचारून घेऊयात. तोवर मी खाऊन घेतो आधी. A few moments later. तर मित्रांनो आता आपण टेस्ट करून झालेलं आहे. प्रॉपर सोलापुरी चव आपल्याला भेटलेलंच आहे. तुम्हाला पूर्णपणे डिटेल्समध्ये खाऊन दाखवलेलं आहे. तर आता आपण या स्वाद दालचा राईस स्पेशल सोलापुरी ह्यांच्या ओनरशी भेटूया आणि ह्यांना कसे काय आयडिया आली इथे सुरुवात करायची पुण्यात हे विचारून घेऊया. सर तुमचं नाव सांगा. सिराज खुदादे. ठीक आहे, कॅमेरा सर. सिराज खुदादे. सिराज खुदारे. कशी काय आयडिया झाली तुम्हाला की इथं आपण सुरू करूया सोलापूरवरून इथं येऊन? लॉकडाऊन नंतर काम वगैरे सर्व बंद झालं होतं. बरं. मग करायचं ते काय म्हणून आमच्या डोक्यात एक आयडिया सुचत होती. अच्छा म्हणून चालू केलं आपलं सोलापूरचं ब्रँड. अच्छा. रिस्पॉन्स तर भरपूर आहे, ते पूर्ण दिसू लागला आता पब्लिकला पण दिसू लागले की खायला ना? रिस्पॉन्स कशी आहे. खूप छान आहे आणि टेस्ट पण एकदम सेम आलेली आहे. 160 रुपये. तुम्ही काही इथं ट्रेन तुम्ही आधी इथं शिकलेला आहेत की तुम्ही सोलापुरातलं पूर्णपणे ट्रेन करून का आधी तुमच्या सोलापुरात होता? सोलापूरमध्ये नव्हतं, आमचं इथंच चालू केलेलं इथं सुरुवात केलेली आहे. तर हे सगळं तुम्ही प्रॉपर तुम्ही शिकलेलं आहेत का तुम्ही पुण्यात तुमचा आचारी आमचे करता? घरचे बनवते. घरचे बनवतात. अच्छा ठीक आहे. तर मित्रांनो बघा तिथून लॉकडाऊनच्या नंतर जे तिकडून आलेले आहे सोलापूरवरून जे काम नसल्यामुळे जो इथं आले तर ते लॉकडाऊनच्या नंतर असं काहीतरी सुचून आपले सोलापूरची इथं आणून इथलं पुणेकरांना सोलापूरची टेस्ट खाऊ घालायला लागलेत. तर भेटू आता तिथल्या काही पुणेकरांना जसे आपली सोलापूरची टेस्ट पुणेकरांना कशी वाटत आहे ते पण विचारून 50 घेऊया. प्लेट पार्सल. मित्रांनो आत्ताच 2 मिनिटाखाली मी ते ओनरशी बोलत होतो. तर आता एक जण जो पुणेकर आहे तो एकदम 50 प्लेट पार्सल घेण्यासाठी आलेले आहेत आणि स्वतःही टेस्ट करत आहेत. तर मित्रांनो यांना इथलं पुणेकराला इतकं आवडलेलं आहे आपली सोलापुरी टेस्ट. त्यांनाच विचारू काय काय किती आवडलं गेलेलं आहे. सर तुम्ही एकदम 50 प्लेट पार्सल घेऊन चालले. सांगितलं होतं मला की खूप टेस्ट आणि मी आलो होतो. बरं. त्यांच्यासाठी पाहुणे पण आले होते. 50 प्लेट पार्सल घेतले. पाहुण्यांना पण 50 प्लेट पार्सल घेऊन चालले. सांगितली मी त्यांना, एका मिनिटात सांगितलं. एकच घास खाल्ला. इतकं पुणेकरांना आपले सोलापूरची चव आवडले गेले ना की तरी पार्सलच्याच 50 प्लेट घेऊन चाललेले आहेत. तर तुम्हाला काय चव कशी वाटली? एक नंबर वाटली. मी एकच घास खाल्ला गेला की त्यांनी म्हटलं 50 प्लेट. एकाच गाडीवरती 50 प्लेट काहीच पार्सल. खाल्लेलं नाही अजून, तसंच आहे सगळं. ओके धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. बघा तर मित्रांनो अजून काही कस्टमर आहेत ते आपले पुणेकर, त्यांनी पण इथं दाल चावलचे स्वाद घेत आहेत. तर त्यांनाही विचारू त्यांना कितपर्यंत आवडलेलं आहे, ते कसं वाटलं सोलापुरी चव. तर सर कसं वाटलं तुम्हाला दाल चावल इथला? छान आहे, क्वालिटी चांगली आहे. कधीपासून खाते तुम्ही ते? येतो आम्ही सारखं येणं रोजचं? रोजचं म्हणजे 1-2 दिवसाला चक्कर असते इथं. कसं वाटलं आमचं सोलापुरी चव तुम्हाला? एक नंबर आहे. छान आहे, क्वालिटी छान आहे. मित्रांनो सोलापुरीचं असं चव आता सगळे पुणेकरांसाठी भरपूर आवडलं गेलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथं येऊन जे सोलापुरात खायचं जमत नाही आणि पुण्यात आहेत आणि जे पुण्यातून सोलापुरी चव खायचं असेल तर तुम्हाला स्वाद इथे यावं लागेल. दाल चावल राईस स्पेशल सोलापुरी आणि अस्सल सोलापुरी चव तुम्हाला इथं भेटूनच जाईल. कारण दिलेला जातो ओनर पण आहे आपलं सोलापूरचंच आहे. ठीक आहे. तर मित्रांनो इथे येण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी इथलं लोकेशन लिंक देतो, तुम्ही डायरेक्टली इथं येऊ शकता. ठीक आहे. तर आपण इथेच थांबूया आजच्या व्हिडिओला. असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.